सेविका पक्ष उरणच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून जनजागृतीसाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। माननीय विवेक पाटील यांच्या शुभ हस्ते या बाईक रॅलीचा प्रारंभ करण्यात आला। शेतकरी कामगार पक्ष उरण यांच्या वतीने आज जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भव्य अशी जनजागृती मोटरसायकल रॅली काढण्यात आली। माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या रॅलीला सुरुवात झाली। उरण येथील करळ फाटा येथून ही रॅली काढण्यात आली। उरण कोट नाका मार्गे संपूर्ण उरण शहरात या रॅलीद्वारे जल है तो कल है अशा घोषणा देत जनजागृती करण्यात आली। यावेळी आपल्या भावना प्रकट करताना माननीय विवेक पाटील म्हणाले की महाराष्ट्रावरील दुष्काळाचे गांभीर्य सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। आणि आज महाराष्ट्रामध्ये जो भीषण असा दुष्काळ पडलेला आहे, त्या दुष्काळाचा गांभीर्य सर्वसामान्य माणसांनी घेतलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून पाणी वाचवा जीवन वाचवा, जल है तो कल आहे भूमिका महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आम्ही ही रॅली या ठिकाणी काढलेली आहे आणि जनतेमध्ये अशा प्रकारचं म्हणून आम्ही प्रयत्न करतो। विकास कडू आणि पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष मयूर सुतार यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे सर्वांनी कौतुक केले। आज आपण उरण शहरामध्ये आणि उरण तालुक्यामध्ये पाणी वाचवण्यासाठी बाईक रॅली काढण्यात आली। अभिमानाची ही गोष्ट आहे की आपले सगळ्यांचे आवडते विवेकानंद पाटील यांनी ही कल्पना साकार करण्यात अतिशय मोलाचं काम केलं। विकास कडू, मयूर सुतार या दोन मित्रांनी त्यासाठी अतिशय परिश्रम घेऊन ही रॅली जास्तीत जास्त यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आणि आज नाही म्हणताना जवळजवळ 153 मोटारसायकली या रॅलीमध्ये होत्या, त्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे। आणि अशा पद्धतीने ज्यावेळी हे सामाजिक प्रबोधनाचं काम ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपण समाजाचे कोणीतरी लागेबंदे आहोत हे दाखवून दिलं जातं। तालुक्याचे चिटणीस महादेव घरत यांनी जी कामं घेतली ती कामं पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले आणि आपण अभिमानाने सांगू शकतो की आमचा उरण तालुका त्या पद्धतीनं समाजामध्ये काय चाललंय, राज्यामध्ये काय चाललंय त्याची जाणीव म्हणून एका थेंबासाठी आपण थोडंफार ऋणी आहोत, केलं पाहिजे यासाठी ही रॅली काढली आणि आपण सगळे उपस्थित राहिलात। माननीय आमदार विवेक पाटील यांच्यासह उरण तालुका चिटणीस महादेव घरत, रायगड जिल्हा सहचिटणीस प्राध्यापक LB पाटील, पत्रकार शेखर पाटील, ट्रेनिंग व रिक्रुटमेंट सेलचे अध्यक्ष अमित घरत, नगरसेविका लता पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो दुचाकी स्वार या रॅलीमध्ये सहभागी झाले होते।